नमस्कार, जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी तुषार देशमुख। सुरुवातीला नजर टाकूया जीवन न्यूजच्या ठळक घडामोडींवर। 26 जानेवारीच्या दिल्लीच्या मुख्य संचालनात नगरच्या अमन जगतापनं केलं एनसीसीच्या पथकाचं नेतृत्व। ओबामांना दिली मानवंदना। नगरचं नाव मोठे केल्याची व्यक्त होतीये प्रतिक्रिया। नगरकरांचं आरोग्य सुरळीत राखण्यासाठी शेख शकूर यांचा उपक्रम। साज वॉटर अँड सोलर अप्लायन्सेसचा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ। रझाकारच्या रूपानं रुपेरी पडद्यावर इतिहासाचा नवा अध्याय। मराठीमध्ये प्रथमच स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या रोमांचकारी घटनांचा रंगतदार सिनेमा। सिद्धार्थ जाधवने केलं चित्रपटाचं प्रमोशन। श्रीगोंद्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। बापानंच मुलीवर केला बलात्कार। अमेय जगतापच्या शानदार प्रदर्शनानं अहमदनगर महाविद्यालयात कौतुक झालं। या कॉलेजच्या एनसीसी पथकाचे समन्वयक सीएल खरात यांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्र ज्योत्स्नां पुलकितयामिनी, पुल्यकुसुमित द्रुमदल शोभिनी। देशाचं भवितव्य ज्या युवकांच्या हातात सुरक्षित असल्याची साक्ष देणाऱ्या एनसीसीचं संचलन हे सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो। यंदाही महाराष्ट्राच्या एनसीसी कॅडेट्सनी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य परेडमध्ये आपली दमदार छाप पाडली आहे। विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांना सलामी देणाऱ्या एनसीसीच्या पथकाचं नेतृत्व अहमदनगरच्या अमन जगतापनं केलंय। अमान ज्या अहमदनगर महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयात चैतन्याचं वातावरण आहे। अमनचे प्राध्यापक, त्याची आईवडील यांना अमनला आर्मरी ऑफिसरच्या रूपात पाहायचं आहे। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या स्पर्धेतून राजपथावरील संचलनासाठी केवळ 144 कॅडेटचं स्वप्न सत्यात उतरत असतं। यंदा महाराष्ट्राच्या 30 जणांची या रिपब्लिक डे परेडसाठी निवड झाली आहे। या पथकाचं नेतृत्व अमन करणार आहे। याच महाविद्यालयातील 3 मुलींचा या पथकात समावेश आहे। महाविद्यालयाच्या एनसीसीचे समन्वयक श्याम खरात यांना संरक्षण मंत्रालयाचं सर्वोत्कृष्ट पदक मिळालं आहे। अहमदनगर महाविद्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात आणि संचलनात खरात यांचा सत्कार करण्यात आला। हा प्रजासत्ताक दिन अहमदनगर महाविद्यालयासाठी एक गौरवपूर्ण दिन आहे। यावर्षी मला स्वतःला एनसीसीसाठीचं सर्वोच्च पदक रक्षा मंत्री प्रशंसापत्र हे मला मिळालेलं आहे आणि आपल्या देशाचे माननीय संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते हा सत्कार नवी दिल्ली येथे करण्यात आला। त्याचप्रमाणे यासाठी निवडला गेलेलं संपूर्ण भारतामधून मी एकटाच एनसीसी अधिकारी आहे। जगताप हा राजपथवरील संचलनाचं नेतृत्व करणार आहे आणि प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे श्री बराक ओबामा यांना तो सलामी करणार आहे। त्याचप्रमाणे अहमदनगर महाविद्यालयाचे इतर 4 देखील छात्र या ठिकाणी आरडीसीसाठी निवडले गेलेले आहेत। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बार्नबास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या ध्वजारोहण कार्यक्रमातच मेजर श्याम खरात आणि अमन जगताप तसंच विद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय देशमुख यांच्या कर्तृत्वाचा देखील गौरव झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षण दस्त्यात नगरच्या याच महाविद्यालयात शिकणाऱ्या चिन्मय देशमुखचा समावेश आहे। ही बाब नगरकरांसाठी अभिमानाची आहे। शाळकरी विद्यार्थी असताना संरक्षण दलात जाण्याचा इरादा पक्का करणारा अमन परेड कमांडर म्हणून राजपथावर पाऊल ठेवणारा नगरचा पहिलाच विद्यार्थी आहे। महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेटचा किताब अमननं यापूर्वीच पटकावलाय। गेल्या काही महिन्यांमध्ये त्यानं घेतलेल्या अपार मेहनतीचं चीज आता होत आहे। माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो। त्याच्या प्रगतीमध्ये त्याचे प्रशिक्षक श्याम खरात यांचाही मोलाचा वाटा आहे, असं अमनचे वडील हनुमंत जगताप यांनी सांगितलंय।
खरं सांगू म्हणजे एका वडिलाला ज्यावेळेस त्याचा मुलगा आणि ते भारताच्या एकदम राजपथावर असं म्हणतात, शॉर्टकट, सध्याची जिंदगी शॉर्टकट म्हणतात, परंतु राजपथावर चालणारा मनुष्य असे लय कमी असतात. तर आज राजपथावर त्याला पाहिल्यानंतर मी आजपर्यंत कधी डोळ्यात पाणी आणणारा व्यक्ती नाही, लेकिन माझ्या डोळ्यात कसं पाणी आले मला सुद्धा सांगता आलं नाही. म्हणजे माझी अशी स्थिती झाली की मी माझ्या मिसेसकडं पाहावं का मुलीकडं पाहावं अशी स्थिती झाली. म्हणजे मी भरपूर भावूक झालो आणि मला लय सार्थ अभिमान वाटला त्याचा, की आपला मुलगा फक्त 3-4 महिन्याच्या कष्टाने इथपर्यंत जाऊ शकतो. तर येणाऱ्या 2-3 वर्षात तो निश्चितच त्याचं लक्ष गाठणार. आणि विशेष म्हणजे त्याच्याबद्दल एक सांगायचं म्हणलं की त्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजवर इतका जबरदस्त कमांड आहे की मला सुद्धा कधी कधी त्याच्याप्रती जेलिसी वाटते की हा मुलगा बघा आपल्याहून चांगली इंग्लिश बोलतो, आपल्याहून चांगला हिंदी बोलतो, असा माझा मुलगा आहे. अमनचा स्वभाव खूप शांत आहे, काही असं हे नाही. म्हणजे वडिलांनी जरी कधी रागवलं किंवा कधी काय तर कधी काही बोलणार नाही, तो एक शब्दाने बोलणार नाही. फक्त मला सांगणार म्हणे मम्मी पापा ने आज गुस्सा किया है और मुझे जैसे कहीं खेलने जाना है या फ्रेंड के यहाँ जाना है तो मैं जाने वाला हूँ, पापा को बोल देना. तो कभी आर्ग्यूमेंट नहीं किया उस बच्चे ने. और काफ़ी उसने मतलब जैसे कुछ हरकतें ऐसी करता था तो पापा से मार भी खाई है उसने, नो डाउट, लेकिन हमेशा मम्मी पापा का रिस्पेक्ट किया है उसने. उसके फ्यूचर तो उसने डिसाइड किया है कि उसको आर्मी ऑफिसर ही होना है और मेरी भी बहुत इच्छा है कि मेरा बेटा आर्मी ऑफिसर हो और मैं भी उसके साथ वो लाइफ जीना चाहती हूँ. प्रतिनिधी अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. भारतीय स्वातंत्र्याचा 65वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीगोंद्यात प्रजासत्ताक दिनी राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, टाइम्स ऑफ इंडियातील कार्टूनिस्ट आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे सहकारी RK लक्ष्मण यांचं पुण्यात काल निधन झालं. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय पुण्यात जमला होता. नामदार शरद पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक महान व्यंगचित्रकार हरपल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नगरचे कलाकार प्रमोद कांबळे यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. दिवंगत ख्यातनाम व्यंगचित्रकार RK लक्ष्मण 16 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी नगरचे प्रसिद्ध शिल्प चित्रकार प्रमोद कांबळे यांनी महावीर कलादालनात काढलेल्या सारे जहां से अच्छा या पेन्सिल चित्राचं कौतुक केलं होतं. यावेळी कांबळे यांनी लक्ष्मण यांचं पेन्सिल चित्र तर लक्ष्मण यांनी कांबळे यांचं व्यंगचित्र काढलं होतं. व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचं काल सायंकाळी पुण्यात निधन झालं. तेव्हा प्रमोद कांबळे यांनी 16 वर्षांपूर्वीची नगरभेटीची आठवण ताजी केली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण, ज्यांनी 50 वर्षांहून अधिक काळ एकाच दैनिकामध्ये व्यंगचित्रकलेचं काम केलं आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन तसंच एक मिश्किलपणा त्यांच्या ज्या स्वभावात होता तो त्यांच्या व्यंगचित्रातनं त्यांनी साकार केला. आणि कॉमन मॅन हे एक कॅरेक्टर पकडून त्यांनी एवढे वर्ष काम केलं. तर अतिशय मोठं व्यक्तिमत्व, कलाक्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आज त्या आपल्यातून निघून गेलेलं आहे. ते नगरला आले असताना मला त्यांच्या भेटीचा योग आला. आमची भेट झाली त्यावेळी मी त्यांना सारे जहां से अच्छा जे पेन्सिल चित्र आहे त्या चित्राचा एक फोटो दाखवला आणि त्यांना त्या चित्राबद्दलची थोडी माहिती त्यांना भेटून सांगितली. ते आले, महावीर कलादालनात सांगितल्याप्रमाणे ते आले, त्यांच्या पत्नीसोबत होत्या. त्यांनी ते बघितलं आणि ते बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्ती जशी येते मग आल्यानंतर मी त्यांना त्या चित्राबद्दलची माहिती सांगतो. तर ती माहिती सांगायला सुरुवात केली तर त्यांनी मला सांगितले की डोंट डिस्टर्ब मी, आय वॉन्ट टू सी फर्स्ट. मला आधी बघू द्या, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. आणि ते जवळजवळ 30-40 मिनिट ते बघत होते. ते बघत असताना त्यांनी इतकं बारकाईने ते सगळं चित्र बघितलं आणि ते बघून झाल्यानंतर माझ्याकडे आले. मग म्हणाले की आपण मग त्यांनी माझ्याकडनं त्याची निर्मिती कशी झाली, ते सुचलं कसं, ते कसं काम केलं याची सगळी माहिती त्यांनी जाणून घेतली. दिस इज द युनिक मास्टरपीस इन द वर्ल्ड असे त्यांचे शब्द होते. ते खूप प्रेरणा, खूप काही एनर्जी देऊन गेले ते शब्द. नंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही समोर बसता का, मी तुमचं एक स्केच करू इच्छितो. सारे जहां से अच्छामध्ये त्यांचं चित्र आहेच आहे, स्केच आहेच आहे त्यांचं.
पण इथल्या याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की हो बसतो म्हणून त्यांनी तयारी दर्शवली. मग ते समोर बसल्यानंतर मी त्यांचं स्केच काढलं. काही वेळात स्केच काढल्यानंतर ज्यावेळी त्यांना सिग्नेचर करण्यासाठी दिलं खाली ठेवून, तर ते सही करण्याच्या आधी त्यांनी काही क्षणातच माझं एक व्यंगचित्र, एक कॅरिकेचर त्यांनी काढलं. ते अशी अतिशय कमी वेळामध्ये इतक्या बोलक्या रेषा, त्यांचं किती प्रभुत्व होतं त्या रेषांवर हे त्याच्यातनं दिसतं. असं ते चित्र आहे आणि ते चित्र त्यांनी काढलं, संपूर्ण चित्र. आम्ही सगळे बघत होतो की ते काय करतायत ते पेनच्या साईने. आणि नुसतं वर माझ्याकडे बघितलं, हसले आणि बगलेमध्ये मोठी पेन्सिल दिली की हे पेन्सिल चित्राच्या बॅकग्राऊंडला ते काढलेलं चित्र असं त्याचं हे होतं. दोन्ही हातामध्ये पेपर, माझे केस, त्यावेळी माझी जी दाढी होती ते कसं त्यांनी काढलंय ते अप्रतिम असं व्यंगचित्र आहे. आणि त्याच्यानंतर थँक्यू लिहिलं आणि आर के लक्ष्मण अशी सही केली. रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचं काल रात्री निधन झालं. त्यांच्यावर श्रीरामपूर इथं मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शरद पवार, बाळासाहेब थोरात असे मान्यवर यावेळी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ज्येष्ठ कायदे पंडित, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक ॲडव्होकेट रावसाहेब पांडुरंग शिंदे यांचं पुणे येथे काल रात्री 10:30च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 87 होतं. मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास श्रीरामपूरमधल्या महादेव मळ्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जयंत ससाणे, माजी आमदार पतंगराव कदम यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे हे आपल्या मित्राच्या घरी कार्यक्रमानिमित्त पुण्यातही बिबिवाडी इथे गेले असता त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. तातडीनं त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. वैद्यकीय उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह श्रीरामपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्षा सौ राजश्री ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार गोविंदराव आदिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्यासह त्यांचे नातेवाईक अंत्यदर्शनासाठी आले होते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे अनुयायी असलेल्या रावसाहेब शिंदे यांना बाबा आमटेंसह कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज यांचा सहवास लाभला. या सहवासातून रावसाहेब शिंदे यांनी त्यांच्या जीवनावर लेखनही केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू निकटवर्तीय होते. मराठी साहित्य परिषदेचे श्रीरामपूर शाखेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. रावसाहेब शिंदे यांच्या सिद्धास्त लेखणीतून साकारलेलं ध्यासपर्व हे आत्मचरित्र खूप गाजलं. संवाद पर्व, चरित्र आणि चारित्र्य, शिक्षण आणि समाज, प्रश्न आहे मूल्यांचा, विचारवेध, भावलेला प्रस्ताव या त्यांच्या साहित्यकृती व्यासंगाचं दर्शन घडवतात. त्यांच्या निवासस्थानी सदैव साहित्यिकांचा राबता होता. विविध संस्था आणि संघटनांशी त्यांचं आपुलकीचं नातं होतं. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते धाकटे बंधू होत. रावसाहेब शिंदे यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. विविध क्षेत्रात मुसाफिरी केलेले हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीरामपूर. हॅलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेट देऊन गेले खरे, पण त्यांच्या दौऱ्याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओबामा हे पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे नाही, तरी देखील अमेरिकेनं भारताशी सुरू ठेवलेले संबंध पुढे चांगले ठेवले तर बरं होईल असं म्हणत त्यांनी घोर चिंता व्यक्त केली आहे. कुठल्याही देशाशी संबंध चांगले ठेवणं हे भारताचं कर्तव्य आहे. ओबामा याच्या आधी आला होता, आम्ही लोक सरकारमध्ये होतो तेव्हाही ओबामा आला होता. आमच्या सगळ्यांच्या त्यांच्याशी सविस्तर बैठका झाल्या. याही वेळेची दुसऱ्यांदा आले, आनंदाची गोष्ट आहे. ओबामा पुन्हा एकदा आले, कारण अमेरिकन प्रेसिडेंट पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे. तिथं 2 टर्मपेक्षा जास्त उभं राहता येत नाही. ओबामांची दुसरी टर्म आहे आणि दुसरी टर्म असताना ते पुन्हा एकदा आलेले आहेत, कारण पुन्हा त्यांना येता यायचं नाही त्यांची टर्म संपल्यावर. मला काळजी एकच आहे की ओबामांच्या इथं आणं
हे आपल्या देशाच्या निश्चित हिताचं आहे. पण अमेरिकेमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये दोन्ही जी तिथली सभागृह आहेत त्या ठिकाणी ओबामांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी येऊन भारताच्याबद्दलची चांगली भूमिका घेतली, त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांनी चांगली भूमिका निर्णय घेण्याची तयारी दाखवली, त्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांच्या संसदेत झाली पाहिजे त्याची काळजी त्यांनी घेणं हे भारताच्या दृष्टीनं गरजेचं आहे. जामखेडमधल्या हळगावात जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारं ठरणार असल्याचा विश्वास राज्याचे गृह, पर्यटन, पणन, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. जामखेड तालुक्यात हळगाव इथे सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियान या कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. माध्यमातून आज हळगावमध्ये होत असलेला या हळगाव सिमेंट नाला बंदचं भूमिपूजन आपण हाती घेतलं. त्या संदर्भामध्ये आज खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये 94 गावामध्ये 112 कामे 11 कोटी रुपयाची आज एकाच वेळेस कामाचा शुभारंभ होत आहे. 79 कोटी रुपयाचा आराखडा 110 अपेक्षित आहे आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा 51 बंधाऱ्यांची आपण या माध्यमातून निर्मिती करणार आहोत. त्यासाठी 6.50 कोटी खर्च होणार आहे. आता जवळपास 48 कामे चालू आहेत, ते लवकरच पूर्ण 18 त्यातली पूर्ण पण होत आहेत आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये 279 गावापैकी जवळपास 41 गावांचा आपण जलयुक्त शिवार अभियानामध्ये समावेश केलेला आहे. या दृष्टिकोनातून हे काम होत असताना आपल्या भागातील तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये पाणी उपसण्याची क्षमता आणि स्पर्धा इतर गावापेक्षा जरा जास्तीचीच आहे आणि म्हणून 500 बोर आहेत. विहिरी पण बऱ्यापैकी बापू आपली तर 12 परिस आहे वाटतं आणि म्हणून हे जे जलयुक्त शिवार अभियान आहे ही खरं तर आपल्याला शेतकऱ्याला अतिशय चांगलं वरदान ठरणारी योजना आहे की जेणेकरून सरकारच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये पाण्याचा स्रोत वाढला पाहिजे, विहिरीला पाणी फुटलं पाहिजे, बोरला पाणी फुटलं पाहिजे, घेतलेलं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आणि पीक हे चांगल्या पद्धतीने येत असताना त्याला भाव सुद्धा चांगला मिळाला पाहिजे. आणि असं एक चांगलं अभियान आपल्या भागामध्ये सुरू व्हावं, त्याचा शुभारंभ हळगावमध्ये व्हावा आणि म्हणून हळगावची आपण याच्यामध्ये निवड केली. खरं तर वास्तविक पाहता हळगावचा सुद्धा आराखडा या निमित्तानं आपण तयार केलेला आहे आणि खास करून हळगावसाठी निधी सुद्धा वर्ग केलेला आहे. खरं तर जवळपास प्रत्येक कुटुंबाला 100 रुपये देण्याची योजना सुद्धा जामखेडला चेअरमन आणली. भारताकडे कुठे त्याच्यामुळे आपल्या तालुक्याची निवड जिल्ह्यात फिरतात ते आपल्याच मतदारसंघातले. त्याच्यामुळे आता दोन्हीकडून काही अडचण नाही. जिल्हा परिषद मध्ये जेवढं आहे ना तेवढं इकडंच आणि पालकमंत्री आहे ना तेवढं इकडंच आहे. माझं सरकार, आमचं सरकार ही बिरुदावली आपण भविष्य काळामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये राबवणार आहोत आणि म्हणून साठी अशा या कार्यक्रमासाठी खास करून आपण पंचक्रोशीतील सर्व शेतकरी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे हे होते. याचप्रमाणे जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, हळगावच्या सरपंच छाया ढवळे, उपसरपंच विठ्ठल मंडलिक, विलास मोरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की राज्यात सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 279 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार आहे. याचा शुभारंभ हळगावमध्ये करण्यात आलाय. याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही पाणी वापराचं महत्त्व आपल्या भाषणातून विशद केलंय. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचं देखील भाषण झालं. या पंचकृषीमधले सर्व शेतकरी आणि अन्य बंधू आणि भगिनींनो, खरं तर खूप महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम आपण राज्यामध्ये हाती घेतलाय. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
मला या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आणि फलनिष्पत्ती याच्या संबंधी जास्त बोलायचं नाहीये, कारण ते मुद्दे आपल्या पुढे मांडले जातील. आताही मान्यांनी बरेच मुद्दे मांडले, तुमच्यापर्यंत येतील. कधी कधी मला प्रश्न पडतो की काही संकट मानव निर्मित असतात, काही संकट निसर्ग निर्मित असतात. पाहिजे त्या दिवशी आमच्या स्वभावामध्ये ह्या गोष्टी येतील तेव्हा तो आमच्या दृष्टिकोनातून सुधीन असेल. मला पसायदांमधलं वाक्य आठवतं, एकच वाक्य सांगणार आहे कारण मला खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तेवढ्यातच मी सांगणार आहे. पसायदांमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, चेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे. एवढं एक वाक्य जरी आम्ही लक्षात घेतलं तरी आम्ही खूप काय करू शकतो. या समितीतर्फे सचिव या नात्यानं मी आपल्या सर्वांचं ज्यामध्ये आपण अंमलबजावणी करत आहोत, त्याचप्रमाणे 1992-93 पासून आपण एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्याचप्रमाणे 2005-06 साली आपण एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात 6 बॅचेस मध्ये जवळजवळ 1,58,000 हेक्टर क्षेत्रावर आपण राबवत आहोत. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी स्त्रोत आपण त्या ठिकाणी पाण्याचे उपलब्ध केलेले आहे, त्या स्त्रोताचं बळकटीकरण करणं, त्याचप्रमाणे त्या स्त्रोतातील गाळ काढणं केलेला आहे. असा सर्वांग सुंदर असा आराखडा या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात म्हणजे जे विविध प्रकारचे जे विकेंद्रित केंद्र पाण्याचे साठे आहेत ते पाण्याचे साठे आपण निर्माण करणार आहोत. आणि या अभियान कालावधीमध्ये आपण पाण्याचं संवर्धनाबरोबरच माणसांची सुद्धा जलसाक्षरता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करणार आहोत. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटत आहे की जवळजवळ 94 गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा एकाच वेळेला कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केलंय. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड. श्रीगोंद्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या पोरीवर बलात्कार करून तिला आई बनवण्याचं कृष्णकृत्य बापानं केल्यानं संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते. जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारं ठरणार असल्याचा विश्वास राज्याचे गृह, पर्यटन, पणन, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केलाय. जामखेड तालुक्यात हळगाव इथे सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियान या कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. माध्यमातून आज हळगावमध्ये होत असलेला या हळगाव सिमेंट नाला बंदचं भूमिपूजन आपण हाती घेतलं. त्या संदर्भामध्ये आज खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये 94 गावामध्ये 112 कामे 11 कोटी रुपयाची आज एकाच वेळेस कामाचा शुभारंभ होत आहे. 79 कोटी रुपयाचा आराखडा 110 अपेक्षित आहे. आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा 51 बंधाऱ्यांची आपण या माध्यमातून निर्मिती करणार आहोत. त्यासाठी 6.50 कोटी खर्च होणार आहे. आता जवळपास 48 कामे चालू आहेत, ते लवकरच पूर्ण 18 त्यातली पूर्ण पण होत आहेत. आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये 279 गावापैकी जवळपास 41 गावांचा आपण जलयुक्त शिवार अभियानामध्ये समावेश केलेला आहे. या दृष्टिकोनातून हे काम होत असताना आपल्या भागातील तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये पाणी उपसण्याची क्षमता आणि स्पर्धा इतर गावापेक्षा जरा जास्तीचीच आहे. आणि म्हणून 500 बोर आहेत, विहिरी पण बऱ्यापैकी बापू आपली तर 12 परिस आहे वाटतं. आणि म्हणून हे जे जलयुक्त शिवार अभियान आहे ही खरं तर आपल्याला शेतकऱ्याला अतिशय चांगलं वरदान ठरणारी योजना आहे की जेणेकरून सरकारच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये पाण्याचा स्रोत वाढला पाहिजे, विहिरीला पाणी फुटलं पाहिजे, बोरला पाणी फुटलं पाहिजे, घेतलेलं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आणि पीक हे चांगल्या पद्धतीने येत असताना त्याला भाव सुद्धा चांगला मिळाला पाहिजे. आणि असं एक चांगलं अभियान आपल्या भागामध्ये सुरू व्हावं, त्याचा शुभारंभ हळगावमध्ये व्हावा आणि म्हणून हळगावची आपण याच्यामध्ये निवड केली. खरं तर वास्तविक पाहता हळगावचा सुद्धा आराखडा या निमित्तानं आपण तयार केलेला आहे आणि खास करून हळगावसाठी निधी सुद्धा वर्ग केलेला आहे. खरं तर जवळपास प्रत्येक कुटुंबाला 100 रुपये देण्याची योजना सुद्धा जामखेडला चेअरमन आणली. भारताकडे कुठे त्याच्यामुळे आपल्या तालुक्याची निवड जिल्ह्यात फिरतात ते आपल्याच मतदारसंघातले. त्याच्यामुळे आता दोन्हीकडून काही अडचण नाही. जिल्हा परिषद मध्ये जेवढं आहे ना तेवढं इकडंच आणि पालकमंत्री आहे ना तेवढं इकडंच आहे.
माझं सरकार, आमचं सरकार ही बिरुदावली आपण भविष्य काळामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये राबवणार आहोत. आणि म्हणूनसाठी अशा या कार्यक्रमासाठी खास करून आपण पंचक्रोशीतील सर्व शेतकरी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे हे होते. याचप्रमाणे जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, हळगावच्या सरपंच छाया ढवळे, उपसरपंच विठ्ठल मंडलिक, विलास मोरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की राज्यात सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 279 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार आहे. याचा शुभारंभ हळगावमध्ये करण्यात आलाय. याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही पाणी वापराचं महत्त्व आपल्या भाषणातून विशद केलंय. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचं देखील भाषण झालं. या पंचकृषीमधले सर्व शेतकरी आणि अन्य बंधू आणि भगिनींनो, खरं तर खूप महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम आपण राज्यामध्ये हाती घेतलाय. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आणि फलनिष्पत्ती याच्या संबंधी जास्त बोलायचं नाहीये, कारण ते मुद्दे आपल्या पुढे मांडले जातील. आताही मान्यांनी बरेच मुद्दे मांडले, तुमच्यापर्यंत येतील. कधी कधी मला प्रश्न पडतो की काही संकट मानव निर्मित असतात, काही संकट निसर्ग निर्मित असतात. पाहिजे ज्या दिवशी आमच्या स्वभावामध्ये ह्या गोष्टी येतील तेव्हा तो आमच्या दृष्टिकोनातून सुधीन असेल. मला पसायदांमधलं वाक्य आठवतं, एकच वाक्य सांगणार आहे कारण मला खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तेवढ्यातच मी सांगणार आहे. पसायदांमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, चेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे. एवढं एक वाक्य जरी आम्ही लक्षात घेतलं तरी आम्ही खूप काय करू शकतो. या समितीतर्फे सचिव या नात्यानं मी आपल्या सर्वांचं ज्यामध्ये आपण अंमलबजावणी करत आहोत. त्याचप्रमाणे 1992-93 पासून आपण एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्याचप्रमाणे 2005-06 साली आपण एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात 6 बॅचेस मध्ये जवळजवळ 1,58,000 हेक्टर क्षेत्रावर आपण राबवत आहोत. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी स्त्रोत आपण त्या ठिकाणी पाण्याचे उपलब्ध केलेले आहे, त्या स्त्रोताचं बळकटीकरण करणं, त्याचप्रमाणे त्या स्त्रोतातील गाळ काढणं केलेला आहे. असा सर्वांग सुंदर असा आराखडा या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात म्हणजे जे विविध प्रकारचे जे विकेंद्रित केंद्र पाण्याचे साठे आहेत ते पाण्याचे साठे आपण निर्माण करणार आहोत. आणि या अभियान कालावधीमध्ये आपण पाण्याचं संवर्धनाबरोबरच माणसांची सुद्धा जलसाक्षरता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करणार आहोत. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटत आहे की जवळजवळ 94 गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा एकाच वेळेला कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केलंय. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड. नगर शहर वाहतूक शाखेनं आयोजित केलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप पोलीस मुख्यालयात झाला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. पोलीस प्रमुख लक्ष्मी गौतम यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अपघातामध्ये 80% मृत्यू डोक्याला मार लागल्यानं होत असतात. शहरात वाहन चालक हेल्मेट वापरत नसल्यानं येत्या 2 महिन्यांनंतर वाहन चालकांना शहरात हेल्मेट सक्ती करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक गौतम लक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपाप्रसंगी लक्ष्मी बोलत होते. 2 आठवडा पोलीस डिपार्टमेंटनी फक्त ट्रॅफिक डिपार्टमेंटनी बाकीचे सर्व पोलीस स्टेशन्स आहेत त्यांनी पण याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याच्या आणि जास्तीत जास्त डिसिप्लिन एस्टॅब्लिश करण्याच्या रोडवर अभी एक तर्फा अवेअरनेस क्रिएट करण्यात आली, दुसरी तर्फा केसेस पण करण्यात आलेले आहेत. नगर जिल्हा जो आहे तो ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समुळे भरपूर फार जास्त ॲक्सिडेंट झालेले आहेत, होत असतात तिथे. ते कमी करण्याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि सोबतच जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना पण हा काम दिलेला आहे की रोडवर जास्तीत जास्त डिसिप्लिन एस्टॅब्लिश केलं पाहिजे. जास्तीत जास्त याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. मागच्या वर्षी 800पेक्षा जास्त लोक रोड ॲक्सिडेंट्समध्ये मेलेले आहेत, तर यावर्षी ती फिगर फार कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहे. कंट्रोल करण्याची याच्यावर फार आवश्यकता आहे, ते सगळं
करण्याचे आमचे प्रयत्न यावर्षी डेफिनेट राहील आणि एवढे जे 1400पेक्षा जास्त रोड ॲक्सिडेंट झालेले आहेत ते आम्ही डेफिनेटली यावर्षी कमी करणार. 800पैकी जवळपास 400 जो लोक आहेत जे मेलेले आहेत रोड ॲक्सिडेंट्समध्ये ते 2 व्हीलर्स रायडर्स होते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केसेसमध्ये मृत्यूचे कारण हेड इंजुरीज असतात. तर ते कमी करण्यासाठी जो हेल्मेटचा रूल आहे तो सक्तीने इन्फोर्स करण्याची गरज आहे. ते आता याच्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी हेल्मेट वापरावे. त्याबद्दल आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस पण क्रिएट करणार आहोत. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आदेश चंगेडिया, ज्ञानेश्वर ढोकले, महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, धनंजय फडतारे, मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र रूपदास, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षिका प्रांजली सोनवणे, अॅडव्होकेट शिवाजी कराळे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लखमी म्हणाले की स्वतःच्या रक्षणासाठी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करायला हवा. मद्यपी वाहन चालक स्वतःबरोबर इतरांचेही जीव धोक्यात घालत असतात. या अभियानातून नागरिकांवर कारवाई करून त्यांना त्रास देण्याचा हेतू नसून अपघातांचं प्रमाण कमी करण्याचा उद्देश आहे. यासाठी पालकमंत्र्यांकडून 20 ब्रीथ अॅनालायझर मशीन मंजूर करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती लखमी यांनी यावेळी दिली. यावेळी रस्ता सुरक्षा अभियानास सहकार्य करणाऱ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सिग्नलवर उभं राहून वाहतूक नियमांचं पालन करण्यास आवाहन करणाऱ्या देसरडा भंडारी क्लासचे अमेझिंग ग्रुपमधील विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक वितरणही पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी, पालक, पोलीस आणि विविध क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार वाहतूक शाखेचे योगेश गणगे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाथर्डीत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी तिरंग्याला मानवंदना दिली. 65व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छिते. शासन निर्णय दिनांक 5 डिसेंबर 2014 नुसार जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे. या GRचा रिवाईज GR 17 जानेवारी 2015ला पुन्हा प्राप्त झालेला आहे. आपल्या राज्यात जवळजवळ 82% क्षेत्र कोरडवाहू आहे आणि 52% क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. त्यामुळे या भागात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये किंवा या भागाचा संपूर्णतः ते टंचाईमुक्त क्षेत्र व्हावं यासाठी शासनाने विविध विभागांतर्गत ज्या मंजूर असलेल्या योजनांच्या मंजूर निधीमधून कन्व्हर्जन्स करून मग त्या योजना MREGS अंतर्गत असो, आमदार किंवा खासदार निधी किंवा जिल्हास्तर DPTC निधी यातून मंजूर असो किंवा अशासकीय संस्था CSR यांचा आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातूनही या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबवण्यास आपल्याला मान्यता दिली आहे. या अभियानाचा उद्देश पावसाचं पाणी जास्तीत जास्त गावाच्या शिवारातच अडवणं, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणं, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणं, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणं आणि भूजल अधिनियमाची अतिशय कडकपणे अंमलबजावणी करणं. 19 पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः टंचाईमुक्त करण्याचं शासनाचं नियोजन आहे. तर या सर्व अभियानासाठी लोकसहभाग हा देखील महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे लोकांनी देखील आपल्या गावांमध्ये जी मंजूर कामे आहे किंवा आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर जी कामे सुरू झाली आहेत या कामांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, कामाच्या प्रगतीवर आपलं लक्ष ठेवावं आणि हे जलयुक्त शिवार अधिकाधिक यशस्वी होईल आणि आपला परिसर टंचाईमुक्त होण्यासाठी आपलं योगदान राहील याची दक्षता घ्यावी असं आवाहन मी करते. धन्यवाद. निश्चितच गेल्या 3-4 वर्षापासून आपण टंचाईला सामोरं जातो आणि यावेळेस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर आपल्या राज्याने विचार केला की दरवर्षी शेतकरी कायमस्वरूपी टंचाईमुक्त झाला पाहिजे. महाराष्ट्र असेल, आपला तालुका असेल, त्यासाठी एक लॉंग टर्म अशा काहीतरी योजना या ठिकाणी झाल्या पाहिजे जेणेकरून दरवर्षी टँकरच्या होणाऱ्या कोट्यावधी खर्च असेल, LGPच्या योजना असतील किंवा दुष्काळ पडल्यावर काहीतरी पॅकेज देणं हे तात्पुरत्या स्वरूपाची शासनाचं हे असेल कर, शेती बिल, वीज पंपाचं बिल असेल, ऊर्जाचं असेल, थकबाकी असेल हे आपण त्याची माफ करतो आणि लोकांना त्याचं गांभीर्य राहत नाही. दरवर्षी दुष्काळ पडल्यावर आपण फक्त पॅकेजची मागणी सरकारकडे करतो. फक्त आपली यामध्ये एक भूमिका असली पाहिजे. जे संजय गांधीचे असतील, एक दारिद्र्य रेषेचा पण सर्वे झालेला आहे, काही ठिकाणी अनेक तक्रारी आहेत, तर त्याही प्रशासनाच्या दृष्टीने त्यात बदल झाला पाहिजे.
लवकरात लवकर लोकांना म्हणजे वाटे त्यांचे झालेली पाहिजे. आलेलं काम 2 दिवसात मार्गी लागेल. ग्रामसेवक आणि तलाठी साहेबांना आपण या ठिकाणी सूचना करा. त्याचबरोबर आणीबाणीचा एक प्रश्न आहे, तो पण आपण या ठिकाणी बघून घेऊन त्याच्यात लवकरात लवकर आपली गावं कशी बसतील. कारण आणीबाणी जर एकदा हे झाली ना, जर आणीबाणी आपण तहसीलदार साहेबांशी परवा बोललो होतो, त्याच्यात आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल, नुकसान भरपाईचे, पीक विम्याची पण अनेक तक्रारी आहेत, काही गावांना मिळालेलं नाही. त्याचा आपण आपल्या पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर या सर्व अडचणी कशा. यानंतर घेऊयात एक छोटीशी विश्रांती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सुटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. ग्राहकांसाठी खास दिवाळी खरेदी उत्सव. आपले मनपसंत दागिने खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये जिंका 1 लाखाचं सोनं, 2 व्हीलर किंवा LCD टीव्ही यासोबत इतरही अनेक बक्षिसं. त्वरा करा, ही संधी 5 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंतच. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम, तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. समृद्धी, समृद्धी फॅमिली शॉपिंग. समृद्धीची आपल्या शहरात यशस्वी घोडदौड. इंडियाज नंबर 1 ब्रँड
इन अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट. प्लास्टिक गमेल्यांची अप्रतिम रेंज, दुधाचे कॅन, टब, क्रेट, टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅक आणि स्टँड उपलब्ध. बकेट, घागर, जग, सुपली, डस्टबिन, मग, घमेला, ड्रम, स्टूल, कॅन, क्रेट आणि यासोबत 200 पेक्षा जास्त उत्पादनं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचीही रेंज. एकदा अवश्य भेट द्या आमच्या समृद्धी शॉपीला. समृद्धी फॅमिली शॉपी, टेलिफोन MC रोड, अहमदनगर. सोबत रिच अँड ब्युटिफुल संस्कृतीचे प्रोडक्ट. समृद्धी फॅमिली शॉपी, हर पल आपके साथ. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नगरकरांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी साज वॉटर प्युरिफायरचा शुभारंभ झालाय. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या सेवेचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेख शकूर अब्दुल हबीब यांनी साज वॉटर अँड सोलर अप्लायन्सेस या दालनाचा शुभारंभ केलाय. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. साज वॉटर इंडिया लिमिटेड ही कंपनी 2002 मध्ये स्थापन झाली असून त्यानंतर 2011 मध्ये साज वॉटर अँड अप्लायन्सेस ही संस्था त्यांनी सुरू केली. नगरमधील नागरिकांना चांगली सुविधा देता यावी यासाठी ही सुविधा सुरू केल्याची प्रतिक्रिया शेख शकूर यांनी दिली आहे. तर ही कंपनी इथं इस्टॅब्लिश करण्याचा मुख्य हेतू हा आहे की संपूर्ण नगर डिस्ट्रिक्टला आपल्या अहमदनगरमधून पूर्णतः पाणी शुद्धीकरण क्षेत्रातील उपकरणांना लागणारे सगळं साहित्य उपलब्ध व्हावं, त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स मिळावा आणि तसेच इथल्या इथे संपूर्ण आरो प्लांटची जी आहे जोडणी आणि त्याचं इन्स्टॉलेशन हे सगळं या कंपनीद्वारे केलं जाईल. तसेच आपल्या गावागावामध्ये जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याकरता आपण नवीन योजना सुरू केलेली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आणि त्यांनी जेव्हा हे सगळे प्लांट बघितले त्यांनी हेच आश्वासन दिलेलं आहे की जर गावामध्ये जो सध्या स्थिती आहे, खारं पाणी जे आहे बऱ्याच गावामध्ये आहे, तर त्या ठिकाणी जे आहे आपण हे आरो प्लांट लावून आणि सगळ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी देऊ शकतो. आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरच येत्या उन्हाळ्याच्या पूर्वीच आपण ही योजना गावामध्ये राबवणार आहोत. या माध्यमातून डोमेस्टिक, इंडस्ट्रियल ऑटो प्लांट, DM प्लांट, वॉटर प्युरिफायर, बॉटलिंग प्लांट, स्विमिंग प्लांट असे विविध प्रकारचे उपक्रम सुरू करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये फक्त साज वॉटर प्युरिफायरकडे रिसायकलिंग प्लांट उपलब्ध आहे. साज वॉटर प्युरिफायरनं हे प्लांट्स औरंगाबाद, गोवा, हुगळी या ठिकाणी सुरू केले आहेत. नगर जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी हा शुद्धीकरण प्रकल्प सुरू होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण खूप दिवसापासून प्रयत्न करीत होतो असं शकूर शेख यांनी सांगितलंय. या कंपनीच्या थ्रू आपण सर्व नगर डिस्ट्रिक्टमध्ये डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल हे पाणी शुद्धीकरण क्षेत्रामध्ये अनेक प्लांट बसवले. तर ह्यामध्ये आरो प्लांट्स आहेत, DM प्लांट्स आहेत, वॉटर सॉफ्टनर आहेत, बॉटलिंग प्लांट्स आहेत, स्विमिंग पूलचे प्लांट्स आहेत. आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगर डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्याही कंपनीकडे रिसायकलिंग प्लांट जे आहे, वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्लांट, ते सिवेज रिसायकलिंग अथवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर रिसायकलिंग, तर हे पण प्लांट आमची कंपनी नगर शहरामध्ये, नगर डिस्ट्रिक्टमध्ये, तसंच औरंगाबाद, गोवा, हुबळी, बेंगलोर अशा पण ठिकाणी आपण हे नवीन तंत्रज्ञान वापरून वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्लांट दिलेले आहेत. खेडेगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो. ग्रामपंचायतींनी सहकार्य केल्यास गावागावात असे प्लांट उभे राहू शकतात अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणातून दिली आहे. या योजनेमुळे गावामध्ये जे खारं पाणी मिळतं त्यावर प्रक्रिया करून या प्लांटद्वारे बिस्लरीचं पाणी तयार होऊ शकतं. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलं. शेख शकूर यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्रीगोंद्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र या रुग्णाला स्वाईन फ्लूची लागण झाली होती असा अहवाल आल्यानं परिसरात घबराट अजून वाढली आहे. श्रीगोंदा तालुक्यात डेंग्यूची साथ आक्रमक झाली आहे. त्यासोबत स्वाईन फ्लूनंही डोकं वर काढलंय. यामुळे परिसरात
घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. 2 दिवसापूर्वी श्रीगोंदा शहरामध्ये बाल्टे गल्लीमध्ये डेंग्यूची साथ पसरली होती. त्यामध्ये डेंग्यूचा आजार असलेल्या एका महिलेला उपचारार्थ पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळेला या महिलेचा मृत्यू डेंग्यूऐवजी स्वाईन फ्लूने झाला असावा अशी शक्यता इथल्या डॉक्टरांनी वर्तवली आहे. पुण्यातल्या केएम रुग्णालयाचा हा अहवाल आल्यामुळे श्रीगोंद्यातले डॉक्टर खडबडून जागे झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र याबाबत श्रीगोंद्याचे तहसीलदार डॉक्टर विनोद भामरे हे अनभिज्ञ आहेत. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण ताप आल्यामुळे दाखल झालेत. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात पुरेशी औषधच उपलब्ध नसल्याचा खुलासा डॉक्टर आता करतायत. खोकल्याचे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत तहसीलदार डॉक्टर विनोद भामरे यांना विचारणा केली असता त्यांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगण्यात येत असून 2 दिवसापूर्वी दगावलेल्या रुग्णाबद्दल प्रशासनाला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. सर, मी तुम्हाला त्या पर्टिक्युलर पेशंट संदर्भात सांगतो. त्या 32 वर्षाच्या लेडी होत्या, जयश्री दळवी म्हणून, बाल्टे गल्ली श्रीगोंदा येथे राहणार. तर त्यांचं डेंग्यू डिटेक्ट झालं होतं, डेंग्यू पॉझिटिव्ह होता. त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती. पण त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं त्या पुण्याला शिफ्ट झाले पेशंट. आणि पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर 2 दिवसानंतर पेशंट एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतरून केईएम हॉस्पिटल येथे त्यांचा ओरल स्वॅब घेण्यात आला. आणि त्या हॉस्पिटलने अशी शक्यता व्यक्त केली की कदाचित यात H1N1 अँटीजन व्हायरस पॉझिटिव्ह असेल. बाकी H1N1चं जे त्यांनी सस्पेक्ट सांगितलं तर त्याचा रिपोर्ट आहे तो उद्या 5 वाजेपर्यंत येणार आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मग ते आपल्याला सगळ्यांसाठी थोडं हाय अलर्ट असेल. सर, हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा म्हणजे फक्त कफ सिरप म्हणजे खोकल्याचं जे औषध आहे त्याचा वरतून सप्लाय थोडा कमी आहे. बाकीचा तर असा विशेष तुटवडा नाही. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी या प्रश्नावर तोडगा निघेल असं आश्वासन दिलं असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. मी त्याच्या संदर्भातली माहिती घेतोय त्याच्यात, आणि त्यात मी डॉक्टरांना सूचना दिल्यात की नेमकं पेशंट स्वाईन फ्लूनी कशा पद्धतीने गेले, नेमके ते बाहेर गेले, ते कुठं होते, काय होतं, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी काढायला लावलेली आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी टेस्ट करायला लावल्यात की संसर्गजन्य असल्यामुळे कुटुंबियांना सुद्धा तो स्वाईन फ्लूचा ते शक्यता होऊ शकते. आणि तिथं जी दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता आपण घेण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, आता त्याच्यात डॉक्टरांना मी ज्या दिवशी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या संदर्भात मी त्यांच्या सगळ्यांशी बोललो त्यावेळेस माहिती घेतली आणि त्यांना मी तातडीने सांगितले, सूचना बी दिलेल्या आहेत की तुम्हाला जे औषधं कमी पडतील, जे औषधांचा जास्त वापर आहे ह्याची आपण जास्तीत जास्त मागणी आधीच करून ठेवली पाहिजे. त्याच्यात थोडीशी त्यांच्याकडून चुकराई होती आणि म्हणून वरच्या डॉक्टरांशी सुद्धा, जिल्हा लेवलच्या त्यांच्याशी सुद्धा त्याच वेळेस बोललोय. आणि औषधाच्या बाबतीत कमतरता पडणार नाही ह्याची सुद्धा दक्षता आपण घेण्याचा प्रयत्न करू. नगर जिल्ह्यात शेकडो रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यातच स्वाईन फ्लूनं डोकं वर काढल्यामुळं आता परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय असं बोललं जात आहे. मात्र प्रशासन याबाबत कोणतेच पावलं उचलायला तयार नाही, हे सर्वांचं दुर्दैव आहे. प्रतिनिधी संतोष भागवत, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा. स्वातंत्र्योत्तर काळाची आठवण करून देणारा राजाकार चित्रपट नगरमध्ये प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नगरमध्ये आला होता. त्यानं IMSच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वांची मनं जिंकली. मराठीमध्ये प्रथमच स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा रोमांचकारी घटनांचा रंगतदार सिनेमा तयार झाला आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नगरमध्ये आला होता. त्यानं पत्रकारांशी यावेळी बातचीत केली. त्या अगोदर IMSच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. IMSच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यानं उत्तरेही दिली. त्यानंतर हॉटेल आयरिशमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत सिद्धार्थ जाधवनं माहिती दिली आहे. 27 फेब्रुवारीला माझा सिनेमा रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात, रजाकार. आणि एक रजाकार एक वेगळा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला, जो आजच्या तरुणाईपर्यंत व्यवस्थित पोहोचला आहे की नाही मला माहीत नाही. पण त्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रातल्या गावातल्या लोकांनी एक मोठा स्वातंत्र्य लढा दिला होता. आणि तो स्वातंत्र्य लढा काय होता हे सांगण्याचा प्रयत्न रजाकार या सिनेमात करण्यात आला आहे. सिनेमाविषयी सांगायचं तर झाकीर हुसेन सर जे सरकार राजमध्ये होते किंवा सरकारमध्ये होते, ज्योती सुभाष, मी, डॉक्टर शरद बुताडिया
आणि अशी छान छान कलाकारांची फौज आहे. एक वेगळ्या धाटणीचा एक मस्त सिनेमा येतो. मुळात आता मराठी सिनेमा खूप छान पद्धतीने ॲप्रिशिएट होतो संपूर्ण महाराष्ट्रातच. म्हणजे पूर्वी असं सेंटर होतं की फक्त मुंबई, पुण्या, कोल्हापूर, नाशिकमध्येच चालतात, पण नगरमधूनही खूप छान पद्धतीने मराठी सिनेमांना रिस्पॉन्स मिळतो आहे. एक चांगला काय म्हणतात तो एक चांगला स्टेक ह्या शहरातून निर्मात्यांना मिळतो आहे. तर हे मला वाटत नाही की पुढच्या आणखीन काही दिवसात नगर हे मेन सेंटर होईल मराठी सिनेमाचं, जिथे मराठी सिनेमा खूप छान पद्धतीने चालतील. आणि याचं मुख्य कारण म्हणजे नगरमधली जी आपली प्रेक्षक वर्ग आहेत, जे बाकीच्या सिनेमांबरोबरच मराठी सिनेमांना आता प्रेफरन्स द्यायला लागलेत. आणि ही आपल्या एक कलाकार म्हणून मला खूप आनंदाची चांगली गोष्ट वाटते. हा सिनेमा स्वातंत्र्योत्तर काळ उलगडतो. हा सिनेमा स्वातंत्र्योत्तर काळ उलगडतो. हा सिनेमा स्वातंत्र्योत्तर काळाचं दर्शन घडवतो. 1948चा काळ ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर एका अन्यायाविरोधातील लढ्याची ही गाथा आहे. 1948चा काळ ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर एका अन्यायाविरोधात झालेल्या लढ्याची ही गाथा आहे. सामान्यांवर रझाकारांनी केलेले अत्याचार आणि स्वतंत्र भारताच्या विरोधातील अंतर्गत कारवायांना आलेला वेग या सगळ्याचं लोण सर्वत्र पसरत होतं. प्रामुख्यानं मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये या घटनांचा वेग वाढला. सप्टेंबर 1948च्या काळात अन्याय, अत्याचार आणि जुलमी सत्तेविरोधात संघर्ष झाला. पण आजतागायत या इतिहासाची रुपेरी पडद्यानं कधीच दखल घेतली नव्हती. काही गोष्टी इतिहासाच्या पानात तशाच दडून राहिल्या. त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून होतोय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाथर्डीच्या विवेकानंद विद्यालयाचा वार्षिक स्नेहसन्मान कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित पाहुणे आणि पालकांसमोर मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. पाथर्डीतल्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता कविताताई अभय आव्हाड, मुख्याध्यापिका जयश्री वाराभोग, पर्यवेक्षक अशफाक सय्यद आदींसह मान्यवर उपस्थित होते. सन 2014 या वर्षापासून प्राथमिक सेमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वर्गाची सुरुवात या विद्यालयात करण्यात आली आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांचं अधिकाधिक आयोजन करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचं काम पार्थ विद्या प्रसारक मंडळ करील, अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्त्या कविताताई अभय आव्हाड यांनी दिली आहे. एवढी जास्त वाढली आहे, पण आमच्या शाळेने हा पहिलाच सेमी इंग्लिशचा जो उपक्रम सुरू करून पहिलाच जो हा कार्यक्रम राबवलाय, त्याला छोट्या छोट्या मुलांनी आणि पालकांची उपस्थिती पाहून खूपच खरा आनंद झालेला आहे. शाळेने भरपूर काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षात. अजूनही पुढील आगामी वर्षामध्ये अजूनही नवीन नवीन कार्यक्रम, नवीन नवीन मुलांना शैक्षणिक दृष्ट्या असो किंवा सांस्कृतिक दृष्ट्या असो, अजूनही नवीन नवीन मॅडम, सर, सर्वच जण संस्था, सर्वच जण तुम्हाला तुमच्या मुलांना एक आदर्श नागरिक घडवण्याची जी एक त्यांनी मेहनत घेत आहेत ते सर्वजण, ती पण खरंच स्तुत्य असा कार्यक्रम ते राबवून राहिलेले आहेत. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केलं, तर सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी यांनी केलं. उपस्थितांचे आभार अनिता कोळसे यांनी मानले. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 26 जानेवारीच्या दिल्लीच्या मुख्य संचालनात नगरच्या अमन जगतापनं केलं. एनसीसीच्या पथकाचं नेतृत्व, ओबामांना दिली मानवंदना. नगरचं नाव मोठे केल्याची व्यक्त होतीये प्रतिक्रिया. नगरकरांचं आरोग्य सुरळीत राखण्यासाठी शेख शकूर यांचा उपक्रम. साज वॉटर अँड सोलर अप्लायन्सेसचा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ. रझाकारच्या रूपानं रुपेरी पडद्यावर इतिहासाचा नवा अध्याय. मराठीमध्ये प्रथमच स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या रोमांचकारी घटनांचा रंगतदार सिनेमा. सिद्धार्थ जाधवनं केलं चित्रपटाचं प्रमोशन. श्रीगोंद्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. बापानंच मुलीवर केला बलात्कार. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.